हिंदू विवाह कायदा 1955 मधील कलम 9 अन्वये पतीने अथवा पत्नीने त्याचा जोडीदार कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय वेगळा राहत असेल तर त्याने एकत्र नांदण्याचा हुकूम करण्यासाठी कोर्टात दाद मागू शकतात. मात्र असे वेगळे राहण्याचे कारण हे अवाजवी व बेकायदेशीर असले पाहिजे. पती नांदवत नसेल तर पत्नी आणि पत्नी नांदत नसेल तर पती अशा प्रकारचा अर्ज न्यायालयात देऊन न्यायालयाकडून तसा हुकूम मिळवू शकतात. विवाह संबंध पुनर्स्थापित करण्यासाठीचा आदेश न्यायालय देऊ शकेल व त्याची पूर्तता करण्यास आदेशित व्यक्ती जबाबदार असते. या प्रकारचा कोर्टाकडून हुकूम मिळवण्यासाठी पती अथवा पत्नीने गैर अर्जदार खरोखरीच कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय संगत सोडून गेल्याचे समाधानकारक पुराव्याद्वारे सिद्ध करावे लागते. संबंधित गैर अर्जदाराचे असे म्हणणे असेल की त्याने वेगळे राहण्यासाठी पुरेसे वैध कारण आहे, तर अशा परिस्थितीत ते कारण सिद्ध करण्याची जबाबदारी गैर अर्जदारावर येते. कलम 9 अन्वये हुकुमनामा पारित करणे म्हणजे गैर अर्जदारास एकत्र नांदण्यास भाग पाडणे असा अर्थ होत नाही, तर असा हुकुमनामा होऊनही अकारण नांदण्यास तयार नसणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर विभक्त राहण्यासाठी अथवा फारकत घेण्यासाठी कायदेशीर कारण निर्माण होते. कोणतीही पत्नी पतीपासून विनाकारण अलग राहू शकत नाही या म्हणण्याला आज कोणताही अर्थ राहत नाही. लहान सहान कारणांमुळे अथवा स्वतःच्या हट्टी स्वभावामुळे देखील पत्नी पतीला सोडून राहू लागल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यामुळे पत्नी नवऱ्याला सोडून राहते म्हणजे पतीचे वर्तन गैर असेल असा समज करून घेणे आजच्या काळात गैर ठरते. पत्नी आणि पती वेगवेगळ्या गावी नोकरी करीत असतील आणि पत्नीचे नातेवाईक पत्नीबरोबर राहत असतील तर पतीने स्वतःची बदली आपल्या गावी करावी असा हट्ट पत्नी धरते आणि त्यातूनही कौटुंबिक वाद निर्माण होतो आणि पत्नी पतीवर अत्याचाराचे आरोप ठेवून पती वाचून अलग राहणे पसंत करते आणि पतीपासून अलग आपल्या नोकरीच्या गावी राहते व बदलीसाठी प्रयत्न करीत नाही. अशा प्रकारच्या विचारधारेची पत्नी पतीबरोबर नांदण्यास तयार आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अशा पत्नीनेच पतीचा कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय त्याग केला आहे असे न्यायालयाने मत ठरल्यास अशा पत्नीपासून घटस्फोटाचा किंवा नांदायला येण्यासाठीचा हुकुमनामा न्यायालय पारित करू शकेल. कौटुंबिक न्यायालयाचा अशा परिस्थितीतील घटस्फोटाचा पतीच्या हक्कातील हुकुमनामा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे तत्कालीन माननीय न्यायमूर्ती द्वय बी वग्यानी, NH पाटील, पंकजा कालंके विरुद्ध निशिकांत कालंके, कुटुंब न्यायालय, अपील क्रमांक 20/2000, निकाल दिनांक 5 सप्टेंबर 2003 यांनी कायम केला.